निवडणुकीमध्ये महायुतीने सपाटून मार खाल्ला। त्यामध्ये भाजपची कामगिरी सुमार झाली। त्याची नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीकरता मंत्रिपदातून मोकळं करून पक्ष संघटनेचं काम करू द्यावं ही विनंती फडणवीसांनी शीर्ष नेतृत्वाला केली होती। मात्र दिल्लीतील बैठकीमध्ये वेगळंच घडलं। महाराष्ट्रातील भाजपची दोरी कुणाच्या हाती गेली पाहूयात। फडणवीसांना मोकळीक नाहीच। महाराष्ट्र भाजपची दोरी फडणवीसांच्या हाती। फडणवीस राजकीय चिखलातून कमळ फुलवणार। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीनं सपाटून मार खाल्लाच। मात्र मोठा भाऊ असलेल्या भाजपची कामगिरी अतिशय सुमार ठरली। अपेक्षित कामगिरी करता न आल्यानं देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मुक्त करा अशी विनंती वरिष्ठांना केली होती। फडणवीस राजीनाम्यावर ठाम होते। मात्र दिल्लीत झालेल्या बैठकीत फडणवीसांना वरिष्ठांचं ऐकावं लागलं। त्यांना मुक्त करण्यास वरिष्ठांनी नकार दिला। त्यामुळे महाराष्ट्र भाजपची दोरी फडणवीसांच्याच हाती असणार आहे। देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे। कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। मविया सरकार स्थापनेनंतर राज्यात विरोधातील भाजपनं आक्रमक राजकारण केलं। सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणलं। शिवसेनेसह राष्ट्रवादीत उभी फूट पाडली। दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठींच्या आदेशानं राज्यात देवेंद्रास्त्राचा प्रहार सुरू होता। त्यामुळे प्रचंड राजकीय चिखल झाला। ज्यांच्यावर बेंबीच्या देठातून भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले त्यांच्यासोबत भाजपनं घरोबा केला। भाजपचा मूळ मतदार नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या। त्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीतील निकालात भाजपला आली। या राजकारणाच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस होते। मात्र आता पुन्हा विधानसभेसाठी फडणवीसांच्याच हाती भाजपची दोरी देण्यात आली आहे। दिल्लीतील बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली पाहूया। बैठकीत महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर विस्तारानं चर्चा झाली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या रणनीतीच्या ब्लूप्रिंटवर चर्चा झाली। आता महायुतीच्या अन्य पक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक महायुतीसह सर्व शक्तीनं लढण्यात येणार आहे। केंद्रीय समिती निवडणुकीवर लक्ष ठेवणार आहे। भाजप पक्षश्रेष्ठींनी फडणवीसांवर पुन्हा जबाबदारी सोपवली आहे। फडणवीसांकडे पुन्हा सोपवलेलं नेतृत्व म्हणजे त्यांच्यावर दाखवलेला विश्वास म्हणायचं की काय, की महायुतीतील राजकीय बिघडलेलं गणित बसवण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने दिलेलं चॅलेंज हे येत्या काळातच समजेल। मात्र देवेंद्र फडणवीसांचं राजकीय कसब पणाला लागले असंच म्हणावं लागणार। दिल्लीहून प्रमोद जगतापसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।